Hello dear students, today we are going to learn questions with be and have. Questions with be and have. The auxiliary verbs be and have form questions without the help of do. So at first we should know the meaning of be and have. So what is the meaning of be and have? तर विद्यार्थी बांधवांनो, आधी आपण बी आणि हॅव या दोन शब्दांचा अर्थ समजून घेणार आहोत. तर बी म्हणजे असणे. बी या शब्दाचा अर्थ होतो असणे. बी म्हणजे असणे आणि हॅव म्हणजे देखील असणे. मात्र या बीची जी रूपे आहेत ती वर्तमानकालीन रूपे 3 आहेत. ती कोणकोणती आहेत? तर ती आहेत एम. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहेत. एम इज आर ही बीची वर्तमानकालीन रूपे आहेत. एम इज आर. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहेत. आणि बीची भूतकालीन रूपे कोणती कोणती आहेत? तर वाज, वेअर, वाज, वेअर ही भूतकालीन रूपे आहेत. वाज म्हणजे होता आणि वेअर म्हणजे होते. त्यानंतर हॅवची वर्तमानकालीन रूपे कोणती कोणती आहेत? तर हॅवची वर्तमानकालीन रूपे हॅव आणि हॅज ही आहेत. हॅव आणि हॅज ही हॅवची वर्तमानकालीन रूपे आहेत. हॅव म्हणजे असणे आणि हॅज म्हणजे पण असणे. आय हॅव अ बॅग. माझ्याजवळ एक पिशवी आहे. आय हॅव डन माय वर्क. मी माझं काम केलेलं आहे. दे हॅव ए कार. त्यांच्याकडे एक कार आहे. दे हॅव रिटन आर्टिकल्स. त्यांनी लेख लिहिलेले आहेत. हॅज म्हणजे आहे. ही हॅज डन हिज वर्क. त्याने त्याचं काम केलेलं आहे. शी हॅज अ बुक. तिच्याकडे एक पुस्तक आहे. म्हणजे अशा रीतीने हॅव आणि हॅज यांचा वापर आपल्याला बघायला मिळतो. तर हॅव म्हणजे आहे किंवा आहेत. हॅज म्हणजे आहे. त्यानंतर हॅवचं भूतकालीन रूप जे आहे ते कोणते आहे बघा. HAD. हॅड. हॅड म्हणजे होता, होती, होते. आय हॅड अ डॉग. माझ्याकडे कुत्रा होता. दे हॅड स्पोकन देअर थॉट्स. त्यांनी त्यांचे विचार सांगितले होते. वी हॅड गॉन टू मुंबई. आम्ही मुंबईला गेलो होतो. तर हे हॅडचे या प्रकारे उपयोग आहेत. हॅड म्हणजे होते, होता, होती. हे हॅड जे आहे ते हॅवचं भूतकालीन रूप आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता प्रत्यक्ष आपल्या पाठामध्ये दिलेले जे उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत. बी आणि यामध्ये दिलेलं आहे येस नो टाईप क्वेश्चन्स. देर आर 2 टाईप्स ऑफ क्वेश्चन्स, येस नो टाईप क्वेश्चन्स अँड WH क्वेश्चन्स. नाव येस नो टाईप क्वेश्चन्स, येस और नो टाईप क्वेश्चन्स. आर यू. आता बी. आर यू रायटिंग अ स्टोरी. तू एक कथा लिहित आहे का? आर यू रायटिंग अ स्टोरी. आपण किंवा तुम्ही एक कथा लिहित आहात का? इज शी गोईंग होम. ती घरी जात आहे का? वेअर दे रीडिंग देअर होमवर्क. ते त्यांचे होमवर्क वाचत आहे का? हॅव आय मेड अ मिस्टेक. मी एक चूक केलेली आहे का? हॅव यू रिटन धिस. तुम्ही हे लिहिलेलं आहे का? हॅज ही गिवन यू अ बुक. हॅज ही गिवन यू अ बुक. त्याने तुला एक पुस्तक दिलेलं आहे का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे येस किंवा नोमध्ये येतील. म्हणून या प्रश्नांना काय म्हणतात? येस ऑर नो क्वेश्चन्स. हो किंवा नाही प्रश्न. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? that these questions are said yes or no type questions because the answers of these questions are in yes or no form, so they are called yes or no type questions. The next one, WH questions. आता WH questions मध्ये WH
चा या WHच्या म्हणजेच या 2 अक्षरांचा समावेश असलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचा या प्रश्नामध्ये समावेश करण्यात आलेला असतो, म्हणून त्यांना WH क्वेश्चन्स म्हणतात. आणि WH क्वेश्चन्स विचारल्यानंतर आपल्याला एक उत्तर मिळतं. यामध्ये येस किंवा नो जे आहे हे अपेक्षित नसतं, तर प्रत्यक्ष उत्तर जे आहे ते आपल्याला अपेक्षित असतं, म्हणून याला WH क्वेश्चन्स म्हणतात. सो WH क्वेश्चन्स आर सेड to be WH questions or are said as WH questions because there is presence of WH syllable in the word which has been given in the question, okay, and the answer of the question is not in yes or no type form. The questions we get content, we get some content in the form of answer of the question of WH type question, okay. And so where are you going, तुम्ही कुठे जात आहात. आता इथे उदाहरणे दिली आहेत. हिअर आर सम एक्झाम्पल्स वी हॅव we will read it and we will understand the examples which have been given here. Where are you going? Where are you going? तुम्ही कुठे जात आहात किंवा तू कुठे जात आहे. व्हॉट इज शी पेंटिंग, ती काय रंगवत आहे किंवा ती काय पेंटिंग करत आहे. व्हाय आर यू लाफिंग, तू का हसत आहे किंवा तुम्ही का हसत आहात. व्हॉट हॅव यू ड्रॉन, तू काय काढले आहे. व्हॉट हॅव यू ड्रॉन, तू काय काढले आहे. After that, why has she come, why has he come, तो का आला आहे. Where have you put it, where have you put it, where have you put it, तू ते कोठे ठेवले आहे. तू ते कोठे ठेवले आहे. In this way we have studied the examples of WH questions. So once again we should know the meaning of the words having WH syllable. Where म्हणजे कोठे, where म्हणजे कोठे, व्हॉट म्हणजे काय, वाय म्हणजे का, व्हॉट म्हणजे काय, वाय म्हणजे का आणि where म्हणजे कोठे. So dear students, in this way we have studied WH questions as well as yes no type questions and questions with be and have. So I think that you have understood these sentences or these questions which have been given here. I have explained the meaning of the questions as well as the use of the questions and the form of be and have in present tense as well as in past tense. So dear students, revise it again and again, and to subscribe my channel, do like the video, share the video and comment. If you have any question in your mind, please write in comment box. I will answer it as well as I can or as early as possible. So thank you so much my dear students.